मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे पोर्टल आहे बघा, आपल्याला जे वेबसाईट आहे या योजनेची त्यालाच आपण पोर्टल म्हणतो. तर या पोर्टलवर आपण ई-KYC करत असतो, पण सध्या ई-KYC पूर्णपणे बंद आहे. पण आपण जर GR पाहिला तर GRमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे की दरवर्षी जून महिन्यामध्ये, म्हणजे आता जो चालू महिना आहे तर त्याच्यामध्ये KYC केली जाणार आहे. अशा प्रकारची त्या GRमध्ये स्पष्ट बाब मेन्शन आहे. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांनी KYC केली आहे त्यांना परत KYC करायची गरज पडेल. तर माझ्या मते ज्यांनी KYC केलेली आहे, ज्यांनी ई-KYC लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे त्यांना 2026मध्ये तरी KYC करायची गरज पडणार नाही असं माझं मत आहे. कारण ते शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रशासनाच्या ज्या वेबसाईटवर हे जो काही डेटा टाकला जातो याला पडताळणीसाठी वेळ लागतो आणि ती आत्ताच प्रक्रिया पार पडलेली आहे. म्हणजे हार्डली त्याला आपण म्हणूयात की एक महिना पण त्या गोष्टीला झाला नाही. मागच्याच महिन्यामध्ये पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे परत ई-KYC ज्यांनी केली त्यांना करायची गरज पडणार नाही, पण ज्यांनी केलीच नाही तर त्यांच्यासाठी पोर्टल चालू करण्यात यावे अशा प्रकारची राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं की आम्ही पोर्टल चालू करायला तयार आहोत. तर लाडक्या बहिणी ज्यांची ई-KYC अजून झालेलीच नाही त्यांना ई-KYC करायची आहे अशा लाडक्या बहिणींसाठी पोर्टल एकदा चालू करायला पाहिजे. पटकन यावर मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे की पोर्टल लवकर सुरू करायला पाहिजे. GRमध्ये अगदी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की दरवर्षी जून महिन्यामध्ये KYC चालू करणार आहोत. मग आता बघा 2025ला KYC चालू झाली होती जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये. आता 2026च्या जूनला पण व्हायला पाहिजे होती, पण काय केलं की त्याला मुदतवाढ देत 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 बरोबर 2026 आणि त्याच्यामध्ये पण एप्रिल, म्हणजे अगदी मिळता जुळता जूनच आपण तसं म्हणलं तरी काय हरकत नाही, इथपर्यंत आणली. आणि मग त्यामुळे काय झालं की आपल्याला परत KYC करायची जी आहे, मागणी करायची काही आवश्यकताच पडत नाही. अशा प्रकारची बरोबर डेट तिथपर्यंत मॅच केली आहे. तर आता माझं असं मत आहे, जरी काही जरी घडलं असेल तरी देखील ज्या लाभार्थ्यांनी ई-KYC केलीच नाही त्यांना एकदा परत जे पोर्टल आहे तर ते सुरू करावे अशी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. या महिन्यामध्ये पोर्टल सुरू व्हायला पाहिजे होतं, पण या महिन्यामध्येच पोर्टल सुरू होईल का तर अशी पण शक्यता फार कमी आहे. मग कधीपर्यंत होऊ शकतं तर पुढील 2 ते 3 महिने कदाचित या गोष्टी लागू शकतात. परत एकदा राहिलेल्या लाडक्या बहिणींना, परित्यक्त लाडक्या बहिणींना तर KYCचा ऑप्शनच नव्हता, तर त्यामुळे कदाचित त्याच्यावर विचार होऊ शकतो. अपात्र काही लाडक्या बहिणी झाल्या आहेत, पात्र असून पण KYC नसल्यामुळे त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना संधी मिळू शकते. राहिला मुद्दा यावेळेसचा जो GR आहे 23व्या हप्त्याच्या संदर्भात. तर आज बघा 9 तारीख होती, आज मंगळवार होता. आज कोणत्याही प्रकारे जे आहे GR आलेला नाही लाडकी बहीण योजनेचा. लवकरच या योजनेचा GR येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्टल सुरू करावे अशी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा, आपल्याला पुढच्या 2 ते 3 महिने तरी कदाचित या पोर्टल सुरू होण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागू शकते. कारण असं नाही की पोर्टल लगेचच चालू होईल, पण मात्र पोर्टल चालू होण्याची शक्यता ही आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काय अडचण असेल तर बघा कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.